वाढती महागाई, वीज दरांमधील सातत्याने होणारी वाढ आणि स्मार्ट मीटरमुळे वाढलेल्या वीज बिलांच्या झळा यामुळे कोपरगाव शहरातील पीठगिरणी व्यवसायावर मोठा आर्थिक ताण निर्माण झाला. या पार्श्वभूमीवर कोपरगाव शहर पीठगिरणी मालक चालक संघटना कोपरगाव जिल्हा अहिल्यानगर यांच्या वतीने मंगळवार 30 जून रोजी गोदावरी नदीवरील लहान पुलाजवळ जबरेश्वर मंदिर परिसरात आयोजित बैठकीत पीठदानाच्या दरात वाढ करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय सर्वानुमते घेण्यात आला. बैठकीत स्मार्ट मीटर बसवल्यानंतर वाढलेला वीज खर्च, यंत्रसामुग्रीची देखभाल, मनुष्यबळ खर्च तसेच इतर वाढत्या खर्चांमुळे विद्यमान दरात व्यवसाय चालवणं कठीण होत असल्याची भावना गिरणी मालक व चालकांनी व्यक्त केली. वाढत्या आर्थिक ताणामुळे दरवाढ अपरिहार्य असल्याचं मत यावेळी मांडण्यात आलं. यावर सविस्तर चर्चा झाल्यानंतर संघटनेने 1 जुलैपासून गहू, बाजरी, ज्वारी व इतर धान्य दळण्यासाठी प्रति किलो 7 रुपये दर तर डाळी दळण्यासाठी प्रति किलो 12 रुपये दर आकारण्याचा निर्णय घेतला. या बैठकीत संघटनेचे अध्यक्ष मिलिंद शिंपी, उपाध्यक्ष सय्यद मनू, जनरल सेक्रेटरी आनंद चव्हाणके, खजिनदार गणेश नाईक, नसरत सय्यद दत्तात्रय डोखे, डॉक्टर गुजराती, महेंद्र, युनुस दारूवाले, त्रिपद शेख, बाजीराव कदम, आया सय्यद, अर्का कृष्णाळक, पत्रकार अजय विघे, संजय गवारे, अंबादास गवारे, गणेश नाईक, सागर गायकवाड, सलाउद्दीन मनियार यांच्यासह संघटनेचे इतर पदाधिकारी, सदस्य मोठ्या संख्येने गिरणी मालक चालक उपस्थित होते. आज 30 जून रोजी सगळे गिरणीवाले, कोपरगाव शहरातले सगळे गिरणीवाले, कोपरगाव तालुका पेठ गिरणी यांची आम्ही मीटिंग झाली 30 जून रोजी. त्यामध्ये असं ठरलंय की प्रत्येकाला स्मार्ट मीटर टाकल्यामुळे प्रत्येकाच्या युनिटमध्ये वाढ झालेली आहे, लाईट बिलामध्ये वाढ झालेली आहे, तुमच्या महागाईमध्ये वाढ झालेली आहे, तुमच्या किराणामध्ये वाढ झाली, पेट्रोल डिझेलमध्ये वाढ झाली. परंतु गिरणीवाल्यांचे अजूनपर्यंत भाववाढ झालेली नव्हती. तर त्या हिशोबाने, महागाईच्या हिशोबाने गिरणीवाल्यांनी पण असा निर्णय घेतला. सगळे गिरणीवाले, चालक, मालक सगळ्यांची युनियन आमची आज मीटिंग झाली 30 जून रोजी. तर त्या मीटिंगमध्ये असं ठरवण्यात आलंय की 1 जुलै रोजी 1 जुलै 2026 या दिवसापासून दळणाचे भाव 7 रुपये किलो आणि डाळी बाकी इतर सगळे 12 रुपये किलो याप्रमाणे दळण्यात येते. आमच्या सर्व चालक मालकांनी सगळ्यांनी निवेदन दिल्यानंतर असं काही ठरलंय की बाबा भाववाढीला सगळ्यांनी अनुमोदन दिलेलं आहे आणि उद्यापासून म्हणजे 1 जुलै 2026 रोजीपासून दळणाचे भाव वाढतील. अध्यक्षांची, आमच्या सेक्रेटरींची सगळ्यांनी अनुमती दिली आणि 1 तारखेपासून आमचे भाव वाढीला सुरुवात. धन्यवाद. नमस्कार. आज आमच्या सर्व गिरणी चालकांची मीटिंग झाली. त्यात सदर भाव वाढीचा निर्णय घेण्यात आलेला आहे. कारण आता सर्वसामान्य जनतेला माहिती आहे त्यांच्या घरात स्मार्ट मीटर आलेले, त्यांना काय बिल आलेले या महिन्यामध्ये, त्याच्यामुळे ग्राहकांची सुद्धा काही तक्रार नाही. त्यांनी पाहिलं गिरणीवाले जर एवढ्या गिरण्या चालतात किती बिल येत असं, त्याच्यामुळं आम्ही ती दरवाढ केलेली आहे. आज महागाई बघता आज स्मार्ट मीटर प्रत्येक ठिकाणी बसवण्यात आलेले आहे. त्यामुळे वीज दरामध्ये पण आम्हाला 20% वाढ झालेली आहे. त्यामुळं आज पेट्रोलचे सुद्धा भाव भरपूर वाढलेले आहेत. त्याच्यामुळं आम्हाला रेट वाढवण्याची ही आवश्यकता भासली. त्यामुळं आम्ही आज रेट वाढवले आहेत आणि सर्व प्रकारचे रेट सगळीकडे वाढल्यामुळं आम्हालाही नाईलाजाने आमचे पण दळणाचे भाव वाढवावे लागले.